हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आजची सुरुवात झालेली आहे मस्त अशी पावसाने. सो तुम्ही बघू शकता पाऊस किती पडते, भरपूरच जास्त पाऊस होता. सो आजची आमची मॉर्निंग लवकरच झालेली कारण का डॅडी गेलेले ऑफिसला आणि त्विशालाही जायचं होतं स्कूलला. सो मी पाऊस बघून झाल्यानंतर आहे ना त्विशाच्या टिफिनची प्रिपरेशन केली. सो त्विशाला पाहिजे होती आज हँड शेपवाली चपाती. सो मी आहे ना तिला माझ्याच हँड शेपची चपाती बनवली. सो तुम्ही बघू शकता तिची रिक्वायरमेंट होती. मला चपाती बनवताना सांगत होती मला हँड शेपची बनव, मला हार्टवाली बनव. सो मी बनवलेली तिच्यासाठी हार्ट शेपची चपाती. मी अशा 2 बनवलेल्या, मम्माचा हँड आणि बेबीचा हँड. त्याच्यानंतर हार्ट बनवलेले. हार्ट मला सांगितलेले 3 बनव, मम्मा, डॅडा आणि बेबीचा म्हणजे त्विशूचा. सो 3 हार्टच्या चपात्या पण बनवल्या. सो त्याच्यानंतर आणि त्याच्यासोबत होता अंडा. सो आज त्विशाने मस्त चपाती आणि अंडा टिफिनला नेलेला. सो मी त्विशाचा टिफिन रेडी केला. त्याच्यानंतर त्विशाला उठवली, फ्रेश केली, त्विशाला स्कूलला सोडली आणि येताना मी घेऊन आलेली मच्छी. सो मच्छीमध्ये मी आणलेलं बोंबील, कारण का मला खूप दिवस झाले बोंबील खायची इच्छा होत होती म्हणून मी आणले बोंबील. सो मी त्याच्यातले अर्धे फ्राय केले आणि अर्धेचं केलं कालवण. आम्ही डॅडीने येताना आणलेलं चिकन. सो मी एका साईडला चिकन पण फ्राय केलेला आणि चिकनचा पण कालवण केलेला आणि भात बनवलेला, मस्त असं भात आणि भाकरी पण. सो मस्त तुम्ही बघू शकता मी आहे ना तर एकीकडे बोंबीलचा कालवण आणि एकीकडे बोंबील मस्त रवा आणि तांदळाच्या पिठात फ्राय केलेले, क्रिस्पी कुरकुरीत एवढे मस्त लागत होते ना. म्हणजे मला खूप दिवस झाले खायची इच्छा होती. मी खाल्ल्यानंतर मला खूप बरं वाटलं. सो तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी कधी कधी केले ना, म्हणजे नॉर्मल आपला हळद मसाला, मीठ, गरम मसाला लावून मस्त थोडं उशीर मॅरिनेट करत ठेवायचं आणि त्याच्यानंतर त्यांना आपलं भाकरीचं पीठ, त्यात थोडासा मसाला, मीठ आणि रवा हे असं मिक्स करून सो फ्राय केले ना का खूप छान लागतात. आणि हा आहे आपला बोंबीलचा कालवण, चिकन, भात. मी सर्वावर मस्त कोथिंबीर टाकले, परत रेडी झालं आणि निघालो त्विशूला स्कूलला घेण्यासाठी. सो त्विशूला आम्ही स्कूलमधून घेतली. त्याच्यानंतर आहे ना थोडीशी शॉपिंग केली. इथं आहे ना त्विशूच्या फ्रेंडची वाट बघते. ती बोलत होती का तिला पण आपण आपल्या घरी घेऊन जाऊ चल, म्हणून तिची वाट बघवते आणि तिला बोलते की तू घरी चल यायलाच मागत नव्हती. सो त्याच्यानंतर आहे ना आम्ही मार्केटमध्ये थोडीशी शॉपिंग केली कारण आमच्या डॅडीला जायचं होतं बाहेर फिरायला. सो डॅडीची शॉपिंग आणि त्याच्यासोबत आम्ही पण. सो बघा, आणि हा खाऊ तर मग ट्युशू मॅडमचा आहे. सो आम्ही खूप सारी भाजी वगैरे सगळं शॉपिंग केलं, खाऊची शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर गेलो मी अंकलंजयनं. खूप दिवस झाले गेलो नव्हतं आणि मला थोडंसं काम पण होतं म्हणून मी गेले अंकलंजयनं. तिथं भेटली राणी, माझी आजी, अंकल, आंटी, दर्शी सगळे सोबत होते. पण त्विशूला माहिती आहे ना, त्विशूला पॅम्परिंग. सो दर्शील इकडे बघा त्विशूला खेळवत होता आणि त्विशू आहे ना कॅटसोबत खेळत होती. सो कॅटसोबत खेळताना असं संपतं आमचा पूर्ण दिवस त्विशाच्या मस्तीत. सो बाय बाय.